या दोन्ही जे षटकार खेचले होते, एका बाजूने भावर तर दुसऱ्या बाजूने काव्य तामोरे, या दोन्ही खेळाडूंनी कृपया मंचावर यायचं आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. जे आपल्याला बक्षीस लाभलं आहे राजेंद्रजी तामोरे यांच्याकडून. भावार्थ तुमच्यापर्यंत आपला आवाज जर पोहोचत असेल तर नक्कीच मंचावर यायचं. तसंच एका बाजूने काव्य तामोरे. तर वडिया मैदानाजवळ काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. राकेश प्रभू यांचा मोठा संघ होता विलन संघासमोर आणि कशा प्रकारे फटकेबाजी केली होती. राकेश प्रभूने 2 षटकार 1 चौकार खेचला, पूर्णपणे सामन्यात उभे होते शेवटचा चेंडूपर्यंत आणि संघाला विजय मिळवून दिला. तर पुन्हा एकदा दुसरा संघ जो भिडतोय पश्चिम भंडाराळी. मला तरी वाटतं जो पहिला सामना रंगला होता विलन तो पश्चिम भंडाराळी संघाचाच संघ होता आणि त्यांच्या विरुद्ध जो राकेश प्रभू यांचा संघ होता तोच संघ पाहायला मिळतोय. तो सन्मान चिन्ह जो आपण सामन्यामध्ये सहभागी झाले होत्या त्याच कारणाचं तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येईल. तुमच्या पूर्ण संघाला तसंच मी विनंती करतोय की सन्मान चिन्ह देण्यासाठी सुधीरजी हंबिरे, मी त्यांना बोलू इच्छितो की कृपया तुम्ही याचे सुधीरजी हंबिरे आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसंच कर्णधारांना विनंती करतोय मंचावर यायचं आहे. सन्मान चिन्ह मात्र त्याला सुधीरजी हंबिरे. जोरदार टाळ्या आला पाहिजे. तर तुम्ही संघामध्ये सहभागी झाला होता, या सामन्यामध्ये सहभागी झाला होत्या आणि तुमच्या या सामन्यात खूपच गोडी निर्माण झाली. धन्यवाद दिनेश पुढच्या वर्षासाठी नक्कीच तुमच्या संघाला. तसंच काव्य यायचंय, काव्य तसंच भावरतं दोन्ही यायचंय आणि आपलं बक्षीस घ्यायचंय. तसंच जे बक्षीस आपल्याला आहे राजेंद्रजी तामोरे यांना तुम्ही विनंती करता यायचं आहे आणि या 2 खेळाडूंना तुम्ही बक्षीस तुमच्या हातानेच द्यायचं आहे. कुठेच राजेश तामोरे या दोन्ही खेळाडूंना जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 2 षटकार घेतले होते या दोन्ही खेळाडूंनी. थँक्यू टीचर. सुरुवात होत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खातं पण होताना धन्यवाद पंच 1 धाव्यांनी. तर वरतून निखिल जाधव आज यांचा बर्थडे आहे म्हणजेच वाढदिवस. तर मी आयोजकातर्फे निखिल जाधव यांना खूप खूप गोड शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निखिल जाधव तुम्हाला. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊ नये 1 धाव. तर मी प्रेक्षकांना विनंती करावी की समालोचन कक्षासमोर थोडंसं साईडला व्हायचं प्लीज विनंती करतोय. यांचा परत तो बघूया फटका स्क्वेअर चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा रन इथे येतात. भुवनेश यावेळी मात्र फटका जातोय. मिड विकेटरिझम 1 धाव घेतली जाते. बघूया दुसरी धाव होत आहे का. यस आणि मात्र धाव जिंकताना कुठलीही प्रकारची गरज नव्हती. गौरव मात्र बॅक टू पवेलियन कमांड डीजे. पुन्हा एकदा सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी या सामन्यामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच गौरव यांची पहिली विकेट बाद होताना इथे मात्र त्यांची जागा घेतो अनिकेत मोनिश. बघूया कुठली गरज नव्हती. यावेळी मात्र बिगीचा प्रयत्न बॅक टू बॅक दुसऱ्याकडे बाद होताना कमांड डीजे.
ते तो सर हे आहे ना आता कमी जास्त होतो स्टँड आहे ना असा त्यासाठी असं स्टँड एका जागी ठेवला होता सर्व ठिकाणी फिरत नाही आता वॉटरप्रूफ अन्न काढता स्टॅब्लिशन आहे कल्याण तिसऱ्या दिवशी पहिली मॅच नाही हा दुसऱ्या इनिंगमध्ये पहिली मॅच आपल्या दुसऱ्या राऊंडमध्ये पहिली मॅच होणार 3-3 वर्षांनी मॅच होते सचिनला फोन केलेला ना बॅट घेऊन हो अरे ते नानाकडे बॅट ठेवलं बावटीने डायरेक्ट लाईव्ह चालू आहे का तर नक्कीच वळतो डीजे जवळ देतो डीजेला संधी लाईट येता येतात डीजे चिरंजीव तेवीस बिन 22 बिन सिंगल डबलचा गेम आहे काय बोलतो बॅटरी लो झालेली अशाच प्रकारे 25% बॅटरी आहे गोप्रोची बॅटरी बॅकअप आणलेला आहे आमच्या अमोल भाऊनी मी आहे आपला जल्लोष तो काय मैदानाच्या बाहेर साजरा करायचा आहे तर नक्कीच छोटासा धावाचा पाठलाग करतोय तसंच जो पुढे सामन्यासाठी मी नाणेफेकीसाठी बोलवतोय सचिन माफ करा एकता ग्रुप संघाचा कर्णधार सचिन हंबिरे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल कृपया नाणेफेकीसाठी यायचंय लवकरात लवकर तसंच आई माऊली ए संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रेक्षकांना समालोचन कक्ष साईडला व्हायचंय प्लीज रिक्वेस्ट करतोय तुमच्याकडे मी सुंदर असे आयोजित सामने आपल्याला पाहायला मिळतात आई माऊली संघ टोकपाळाच्या वतीने GPL पर्व 5 मध्ये प्रेक्षक वर्ग मात्र आता मोठ्या संख्येने ते मात्र मैदानाच्या बाहेर उपस्थित पाहायला मिळतात पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर प्रेक्षक वर्ग तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो का शेवटपर्यंत जरा चेक करायचा आहे जर पोहोचत असेल तर हातावरती करा प्रेक्षक तुमच्याजवळ आवाज पोहोचतोय का एंट्रीच्या साईडला आवाज येतोय का जोरात येतोय ना थँक्यू ते मात्र थोडीशी खराब सुरुवात पहिला चेंडूवर स्कोरलेस दिशेने चेंडू जाते टीम ऑफ चौकार विजय
चेंडू मात्र खराब चेंडू होता. गौरव त्यांचा फ्री हिट. बघूया दीपेश फ्रीहिटची संधी उचलतो का. पहिला चेंडू होता, खराब चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला तुम्ही मात्र चांगल्या फटक्यामध्ये कलेक्ट केले. अशा प्रकारे 5 धावा लागल्या जातात. अजूनही एकच चेंडू होत नाही. पहिला चेंडू विकेट केला जातो. ह्यावेळी चेंडू लावून खेळ मात्र सुरू, परंतु त्याच्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो, एकता ग्रुप संघाचा कर्णधार प्लीज यायचं लवकरच मैदानात टॉस बॉक्स मध्ये. येतो ना, येऊ तर दे ना. यावेळी मात्र हलक्या हाताने करून काढायला चेंडू चांगला एफर्ट इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. सर्कलमध्ये धरण्याचा एक धाव घेतली जाते. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ होतोय. 2 चेंडू नंतर धावफलकावर लागला जातात. 8 लगेच छोटासा धावांचा पाठलाग करतोय. 23 धावांचं एक छोटंसं लक्ष सामोरं ठेवलं गेलं. जय बजरंग सिंह संघाने गुलाबी मार्कवर गौरव. एक नवीन संघ पाहायला मिळतोय जय बजरंग सिंहचा नवीन. आता मात्र फलंदाजी मार्कवर निमेश. यावेळी मात्र पुढे विकेट केला जातोय. क्षेत्राची पहिला टेकडाऊन घेतली जसं बघूया दुसरी धाव होते तर नक्कीच चांगला थ्रो. एक धावांवर समाधान मानावं लागेल. आता मात्र होते ती 9 धावा. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू होता. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण तोडण्याचा खराब थ्रो. देखताय भजी मागताय ओढा अशा प्रकारात थ्रो इथे पाहायला मिळाला होता. एसटी रक्षकाकडे तुम्हाला थ्रो फेकायचा होता आणि तुम्ही थ्रो फेकला भलत्याच ठिकाणी. दरम्यानच त्याचबरोबर मात्र इथे एक धाव घेतली जाते. धावसंख्या 2 पुन्हा एकदा पुढे होताना धावसंख्या येते ती. आता मात्र बिल्ड केला जातो. यावेळी मात्र एक धाव घेतली जाते. बघूया एक धाव दुसरी धाव होते आणि सुंदर अशा 2 धावा तोड होताना. तर नक्कीच निवर्तन टॉस बॉक्सवर पुन्हा एकदा. काय नाही बरोबर आहे. 3 किती वरचे आहे. नक्कीच अमोलमध्ये यायचं. तर आता बाजूने कर्णधार आकाश केले तर दुसऱ्या बाजूने एक आई माऊली संघाचा कर्णधार यज्ञेश दवणे. नक्कीच नाणेफेकीचा मानकरी ठरला जातोय. आशिष नक्कीच नाणेफेकी जी आपल्याला पाहायला मिळणार. पैसे तुला घ्यायचे नाही बोलायचं. एक काम कर, तुम्हाला त्रास आहे का आता चॉईस कराल ते. चला कोण बोलणार. नक्कीच आकाश केले छप्पा. आणि इथे रात्र नाणेफेकी जिंकलेली आहे ती आई माऊली संघाच्या कर्णधारांनी. पहिला सर्वप्रथम दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. तर नक्कीच वळतोय यज्ञेश जवळ. यज्ञेश नाणेफेकी तुम्ही जिंकलेली आहे, तुमचा निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग नक्कीच फिल्डिंग घेत आहे. फिल्डिंग घेण्याचा तुमचा गेम प्लॅनिंग असणार. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असणार तो एकता ग्रुप संघाला. कारण जर संघ समोर बघितला तर फायनलिस्ट संघ असतो दरवर्षी. एक तगडा संघ, चांगले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार. तर तुमच्या गोलंदाजीतून किती धाव्यांवर रोखण्याचा प्रयत्न असणार तुमचा. आम्ही 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 25 धाव्यांवर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितलाय. तुमच्यामध्ये असा कुठला गोलंदाज आहे की तुमच्या विश्वास दाखवणार की तुम्ही 25 धाव्यांवर त्यांना रोखू शकाल. देवेंद्र विंदे आणि दिगंबर तांबोरे म्हणायचंय. नक्कीच आणि देवेंद्र विंदे दोन्ही गोलंदाजावर त्यांनी. तुम्ही स्वतः एक गोलंदाज आहे, तुमचं नाव तुम्ही घेतलं नाही. नक्कीच एक महान खेळाडूची जी वृत्ती असते मीपणा दाखवायचा नसतो. थँक्यू यज्ञेश तवडतोय कर्णधार पश्चिमाडी संघाचा आकाश केली माझे परम मित्र आहेत. तर मित्र तुला बोलतोय की तुम्ही फलंदाजी आता येणार. फलंदाजीतून तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजी करणार, कुठला फलंदाज तुमच्यात आहे माहिती मला सचिन, परंतु कशी तुमची गेम प्लॅनिंग. आमची गेम प्लॅन असतात सचिन आणि सौरव दोघं ऑफनर येणार आहेत. त्याच्यानंतर यशुदीप, मनोज तांबोरे, हिमंशू तांबोरे, आकाश केनी सगळे आमच्याकडे आहेत. 11 फिल्डर आहेत. 11च्या 11 फिल्डर आम्ही सांगितले आहेत. दुसरा पण आकाश केनी आहे का. नक्कीच आकाश केनी जोडाकडे आहे.
तर नक्कीच चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता त्यांनी त्यांच्या खेळाडूंवर दाखवलं आहे. तर सर्वप्रथम दोन्ही संघांना मी शुभेच्छा देऊ. आता ओढतोय एक चांगलं व्यक्तिमत्व, नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आशिष धर्ममेर जी आवडतोय की कशा प्रकारे तुम्हाला आयजी मेजर पाहायला मिळतं आणि तुमच्या संघाने कशा पद्धतीने या सामन्यात लाभ घेतलाय, काय वाटतं तुम्हाला या GPL पर्व 5 मध्ये? खरोखरच चांगले सामने बघत होते आणि आईमोली संघ टोकपाडा या लोकांचे सामने रमवले खरोखर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने असंच तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा राहील आणि दरवर्षी असेच तुम्ही सामने राबवतील हे तुमच्याकडनं मी अपेक्षा करतो. आणि काही मदत असेल मंडळाकडनं किंवा कोणत्याही सहकार्याची नेहमी आम्ही सहकार्य करत राहू. नक्कीच तुमच्या मंडळाने आम्हाला खूपच मोठं सहकार्य केलं, जो स्टेज पाहायला मिळतो एका हाकेवर तुम्ही दिलाय. थँक्यू. तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करत जा आणि आम्हाला त्या प्रोत्साहनातून नक्कीच चांगलं प्रत्युत्तर देण्याचा आमचा हा संघ असेल तो करत राहिला. थँक्यू आशिषजी धर्मवीर. तर पुन्हा एकदा ओढतोय मैदानाजवळ ओढूया थोड्याच वेळा. विजय झाला होता तो पश्चिम भंडाराडी संघ. तीच वृत्ती पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि मला तरी वाटते निर्भय तेव्हा सुद्धा फलंदाजी मार्कवर होता, ह्यावेळी सुद्धा फलंदाजी मार्कवर आहे. बघूया 6 चेंडू 6 धावांची गरज असताना कुठला संघ विजयी ठरतो, कोण कोणावर भारी पडतोय, फलंदाज की गोलंदाज? नक्कीच एक षटकानंतर आपल्याला समजणार जो पुढील सामना रंगणार. तगडा सामना असणार, हाय व्होल्टेज सामना असणार, दोन्ही बलाढ्य संघ भिडणार. आई माऊली बसेचा एकता ग्रुप. तर वळूया पुढील सामन्यात. या षटकानंतरच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार. कुठे कोणीही जाऊ नका, एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार. तर आता मात्र प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने मैदानाबाहेर. तर मी पुन्हा एकदा या सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आयोजकातर्फे या सामन्यात खूप 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 हार्दिक स्वागत करतोय आणि जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत या सर्व प्रेक्षकांसाठी. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना मोहित यावेळी फुलटॉप चेंडू हवेत, जेल बाद होताना बॅक टू पॅव्हिलियन निर्भय. कमॉन डीजे. तर नक्कीच आता मात्र मंचावर लागले जातात उत्कृष्ट समालोचक, ज्यांच्याकडून मी समालोचन करायला शिकलो होतो. माझे मित्र सोलोमनजी चावला इथे मात्र मंचावर उपस्थित होतात आणि नक्कीच थोड्याच वेळात तुम्हाला हा सामना त्यांची समालोचन आपल्यापर्यंत पोहोचेल. तर सोलोमन भाऊ, मी म्हणतो की हा गोलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये 3 चेंडू 3 धावा असताना हा संघ विजय दिला होता आणि हा तोच संघ 6 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना संघ म्हणजे बराबरीचा संघ आहे. गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे. कुठला संघ विजय होईल काय सांगता येत नाही. तर नक्कीच आपल्याला 5 चेंडू नंतर समजेल. यावेळी मात्र परंतु चेंडू जाते लॉंग ऑन रिझर्व. मोनीश प्रभू तैनात, एक धाव घेतली जाते, दुसरी धाव होत आहे का? नक्कीच 2 धाव इथे लागल्या जातात. तिथे थोडासा ओव्हरथ्रो होता परंतु चांगला बॅकअप अक्षय. सोलोमन भाऊ, काय होईल या सामन्यामध्ये? 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. खरोखरच सामना खूपच रोमांचक अवस्थेत पोहोचलेला आहे. दोन्ही संघाच्या गोटामध्ये खूपच धगधगीचं वातावरण झालेलं आहे आणि खरोखर असे चुरशीचे सामने सुरुवातीलाच पाहायला मिळतात. अजून तर हा ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे, कारण की दिवसभर भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरायचा आहे. सामन्याला सुरुवात होते पुन्हा. पुढचा चेंडू खूप सुरक्षित दडून मला वाटतं हा रनआउटचा चान्स होऊ शकतो. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु एकदा पुढे दुसरा चोटी घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं त्यात यशस्वी. थोडंसं इकडे क्षेत्रक्षण गचाळपणा आणि त्याचा फायदा घेत आहे ते समोरचा फलंदाज निमेश. खूपच छान रन इन द बिटवीन विकेट. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता पश्चिम भंडाराडी संघाला. आणि जेणेकरून फ्रेश राहतील सामना खेळण्याकरता उन्हातानात उभं राहू नये. मनोज तामोरे यांना मी विनंती करतो, त्यांचा पूर्ण संघ घेऊन त्यांनी इकडे आसनस्थ व्हायचं आहे. कांचन केन यांना मी विनंती करतो. बेस्ट ऑफ द दोन्ही संघाला. आणि मैदानाच्या बाहेर एक मिनिट जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो, जे बाउंड्री लाईन टच आहेत त्यांना मी खूप मनापासून विनंती करतो त्यांनी थोडंसं मागे यायच्या बाउंड्रीच्या बाहेर, जेणेकरून क्षेत्ररक्षण करताना कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही. आपल्याला ही काळजी जोरदार काय नाही. पहिला चेंडू, पहिला अंगराज फटका कव्हरच्या दिशेने बघूया झेलू शकतो का फलंदाज गोलंदाजाच्या हात. आणि हा झेल बाद पहिला झटका डीजे. जीव
सुरेख सुरुवात सामन्याला आजच्या दिवसाची 26 जानेवारी गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसरा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज लागू, स्क्वेअर कट, 1 धाव मिळालेले. धाव संख्येचं खातं ओपन होताना सामने येणारे सगळे सामने फायनल पर्यंत सामना खूपच रोमांचक होणार आहे आजचा GPL 2022. अशातच यशोदीप गंभीरे सामना करत दिगंबराचा तिसरा चेंडू, सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु एका ग्रुपने स्ट्रॅटेजी ठरवली की हाणामारी करायची. आणि कारण की तिन्ही चेंडूवरती तिन्ही बॅट्समॅन जे आतापर्यंत आपण बघितले तिन्ही चेंडूवर तिन्ही अलग अलग बॅट्समॅन खेळले, तिघांनी मारण्याचं पवित्र आक्रमण धारण केलेलं आहे, परंतु त्यात काही यश नाही. यशोदीप गंभीर यांना निर्धावाचा चेंडू, 3 चेंडूनंतर 1 गडी, 1 धावसंख्या धावफलकावरती एकता ग्रुप संघाची. चौथा चेंडू दिगंबर यांचा सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न यशोदीप गंभीर यांचा, आणि सुरेख चेंडू निर्धावाचा चेंडू. धावसंख्येचं खातं 1 धावावरती अजूनही अडलेलं आहे आणि थोडंसं चिंतेमध्ये भर पडतात एकता ग्रुप संघाचे, कारण की पहिल्याच षटक 3 षटकांचा सामना असेल याची खबरदारी घ्यायची सर्व संघांनी. येणाऱ्या संघाने आणि खेळणाऱ्या संघाने सुद्धा 3 षटकाचा सामना असेल, कारण की आपल्याकडे वेळेची खूपच कमतरता आहे. दिवसभरात 15 सामने खेळवायचे, त्यातील दुसरा सामना फायर सामना. आणि हा सुरेख फटका बिडाच्या दिशेने बघूया चौकार होऊ शकतो का, परंतु इकडे सुरेख क्षेत्राचा करण्याचा प्रयत्न, परंतु अपयश. चौकार DJ. आणि एकता ग्रुपला थोडासा दिलासा देणारा हा फटका म्हणावा लागेल. थोडंसं जे प्रेशर क्रिएट झालं होतं पहिल्या षटकामध्ये ते थोडंसं रिलीज होताना चौकारच्या रूपाने. धावसंख्या 5 आणि सुंदर सुरेख फटका, पानं माजवणं की षटकार शकतो का, आणि चौकार DJ. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 2 चौकार लगातार चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं ते यशोदीप गंभीर यांच्या बॅटेतून. आणि थोडंसं प्रेशर बघा, सामन्याचं कसं चित्र पलटतं लगेच. पूर्ण प्रेशर होता एकता ग्रुपवर, त्याने 2 फटक्यांनी थोडंसं प्रेशर रिलीज केलं तो एकता ग्रुप संघाचा आणि थोडंसं सुस्थितीत आणलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 1 गडी बाद, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. दुसरं षटक घेऊन येत आहे तो यज्ञेश, एक उभारता खेळाडू, सुपरस्टार, भविष्याचा सुपरस्टार खेळाडू घेवली गावाचा. खूपच कमी वेळात त्याने चांगली प्रगती केलेली आहे. बघूया दुसरं षटक घेऊन येत कसा सामना करेल तो सचिन अंबिरी यांचा आणि सचिन अंबिरी यज्ञेशांचा. पहिला चेंडू आणि ऑन द राईट फटका मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं झेल घेण्याचा प्रयत्न होता पंकज यांचा. एक अनुभवी खेळाडू किपरची भूमिका बजावताना आपल्या टोकपाडा संघाकरता, आई मौली संघाकरता, आणि सुरेख गोलंदाजीचं पहिल्याच चेंडूवरती प्रदर्शन पाहायला मिळतं. दुसरा चेंडू मार्गस्थ, सामना करेल यशोदीप गंभीरे. दुसरा चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल, स्लो डिलिव्हरी, थोडासा पेस कट केला, त्याच्यामुळे थोडासा काही समजला नाही. यशोदीप गंभीराने मारता आला नाही व्यवस्थितरित्या. आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले आहेत या सामन्यात. 2 चेंडूचा सामना केलाय, 3 चेंडूचा आणि 8 धावा जमवल्यात आपल्या खात्यात. सुरेख गोलंदाजी यज्ञेशांची कमबॅक आई मौली संघाकरता. तिसरा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू आणि पुन्हा प्रेशर तयार होताना एकता ग्रुपवरती, कारण की फक्त 18 चेंडूचा सामना आणि हाणामारीचा हा सामना आहे आणि त्यात निर्धाव चेंडू हा चिंतेत भर टाकणार आहे. कशा प्रकारे सामना करतो यशोदीप गंभीरे. यज्ञेशांचा पुढचा चेंडू, उंचवाला चेंडू, बघूया झेल शकतो का, आणि झेल सांडलेला आहे. खूप चांगला प्रयत्न होता परंतु झेल काही व्यवस्थितरित्या घेता आला नाही आणि 2 धावा मध्यंतरी पूर्ण केल्या ते यशोदीप गंभीरे आपल्या एकता ग्रुप संघाकरता. धावसंख्या 2 ने भरणे पडते. धावसंख्या होते ती 12, 1 गडी बाद, 12 धावसंख्या धावफलकार लागलेत अद्यापर्यंत या षटकातले. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही शिल्लक.
जगदीशांचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू पंचांकडे. पंचांचा इशारा, जयेश मोरे यांचा इशारा. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर धाव होती ती 13. आजच्या शेवटच्या फायनलच्या दिवसातील हे दुसरा सामना. जगदीशांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू कावाच्या दिशेने सुरेख फटका मारायला, बघूया झेलू शकतो का. आणि प्रथमेश यांच्याकडनं थोडस तिकडे झेल सुटताना. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलेलं आहे, कारण की एक धाव महत्वाची. 18 चेंडूच्या खेळामध्ये एक धाव खूपच महत्वाची ठरेल, डिसायडर ठरेल. त्यामुळे असे झेल सोडून जर तुम्ही 2 धावा देत असेल तर त्याचा कुठेतरी भरपाई करता येणार आहे, हे लक्षात घ्यायला हवं प्रत्येक खेळाडूने. येणाऱ्या संघाने सुद्धा यशस्वी सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. आणि पुन्हा रिव्हर्स मारण्याचा मोह काही आवरताना नाही यशोदी भंबीर यांना. आणि पुन्हा निर्धाव चेंडू, मला वाटतं 2 षटकाच्या तर धावसंख्या होती ती 15. 1 गडी बाद टीचे. असं डिसिप्लिन ठेवायचं आहे बॅक स्वरांनी की ओव्हर संपल्यानंतर त्यांनी मैदानाच्या मधनं क्रॉस झाल्यास काही हरकत नाही, परंतु सामना सुरू असताना कृपया मी विनंती करतो, षटक संपल्याशिवाय विनंती करतो की मध्ये येऊ नये, एवढी थोडंसं डिसिप्लिन ठेवायचं आहे. षटक संपल्यानंतर तुम्ही बिंदास येऊ जाऊ शकता आणि थोडीशी चालवताना आजूबाजूला खेळाडू चालत असतात त्याची काळजी घ्यायची आहे. 3रा षटक देवेन याच्या रूपाने डिसायडर षटक. ऑफच्या दिशेने भरकटलेला चेंडू, बघूया पंचाचा निर्णय काय शकतो, परंतु पंचाने निर्धाव चेंडू दिलेला आहे. थोडंसं आश्चर्यचकित फलंदाज सुद्धा बघूया, परंतु पंच तटस्थ आहेत याची खबरदारी घ्यायची. पंचा निर्णय अंतिम राहील. 15 धावसंख्या धावफलकावरती. 3रा महत्वाचा षटक आणि कव्हरच्या दिशेने काही जास्त उंची गाठता आली नाही आणि हा झेल बा दिगंबर याचा सुंदर झेल. संघाला आणि त्याची जागा घेण्याकरता त्यांचे भाऊजी मनोज तामोरे मैदानात नॉन स्ट्राईक वरती यशोदी भंबीर सुरेख फलंदाजी करत होते आतापर्यंत, परंतु कुठेतरी धावाला ब्रेक लागला एकता ग्रुपच्या संघाला. सुरेख गोलंदाजी त्याचं श्रेय जातं ते देवीन आणि आतापर्यंत 2 चेंडू सुरेख गोलंदाजी केलेली आहे त्याने. 3रा चेंडू, स्लोअर पडचा चेंडू, मला वाटतं उंच उडायला, बघूया झेलू शकतो कारण देवीन यांचा फॉलो मध्ये कॅच, गुड कॅच डीजी. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 होती आणि 3ऱ्या षटकाच्या सुरुवातून 3 चेंडू झालेत, परंतु धावसंख्या अजून 15 वरच स्थिरावलेली आहे. त्याचे श्रेय जाते ते देवीन यांच्या सुरेख गोलंदाजीला. आता जागा घेण्याकरता 3 चेंडू बाकी आहेत. कांचनकिनी नवा खेळाडू आणि मनोज काय करतो बघूया. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागितलेली किपरने, परंतु सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. देवीन यांच्याकडनं एक प्रकारे धावसंख्येला ब्रेक लावला एकता ग्रुप संघाच्या धावफलकावरती. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया 2 शेवटवरती जमवतात एकता ग्रुपचे हे मनोज तामोरे आपल्या संघाकरता कसलं योगदान देत आहेत. ते 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 5वा चेंडू त्यांचा. हा सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सलग 5 चेंडू निर्धाव टाकून केले त्या आई मौली संघाच्या टक्क्याच्या, कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या होत्या आणि शेवटच्या षटकात हाणामारी अपेक्षित होती, परंतु 5 चेंडू सलग निर्धाव झाल्यामुळे शेवटचा चेंडू आणि मला वाटतं हा उंचवड्याला 1 धाव फक्त मिळेल. तर धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग समाप्त. एकता ग्रुपची 16 धावसंख्या पूर्ण केल्यात त्यांनी आणि 17 धावसंख्येचं आव्हान दिलंय ते हा सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्याकरता आई मौली टोकपाड संघाला. डीजे केल्या सामाजिक नगर आमचा फक्त 30 धावाचा यश आहे. ठीक आहे, तर 30 धावांचे म्हणजे तुमचं टार्गेट असेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही टोटल डिफेंड करू शकता असं तुमचं मत आहे. तर तुम्हाला मी शुभेच्छा देतो या सामन्याकरता. भाविन तुमची काय स्ट्रॅटेजी असेल सामना जिंकण्याकरता, कारण की आता तुम्ही एक सामना जिंकून आज फायनलच्या दिवसात इकडे हजर आहात. एक चांगली गोष्ट आहे तुमच्या संघाकरता सुद्धा. तुमचा पहिला संघ सुद्धा जिंकलेला आहे, तर तुमचा उत्साह दुग्गना झाला असेल. तर मी तुम्हाला विचारतो की या सामन्याकरता तुमची काय मोर्चे बांधणी असेल. आम्ही त्यांना 25चा स्कोअरपर्यंत रोखू. आमच्याकडे 3 बॉलर आहेत, ते गेल्या मॅचमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे.
अच्छा, म्हणजे तुमची गोलंदाजीवर मदार आहे तर रोहित तुमची फलंदाजीवर मदार आहे. तर तुम्हा दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो पुढच्या सामन्याकरता. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होताना 17 धावसंख्या आहे आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती हा विकेट गेलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती पहिला वाईट चेंडू 1 धाव जमावली आणि दुसऱ्या चेंडूवरती जय यांच्या रूपाने खूप मोठं भगदाड पडताना आई माऊली संघाला ज्याने सुरेख फलंदाजी केली होती डीजे. फक्त 17 धावसंख्येचं आव्हान आहे आयमोली संघाला आणि थोडीशी घाई करताना जय मेर यांच्या रूपाने चांगला गडी गमावला आहे आयमोली संघाने. आणि यशोरी फंबिरे एक नावाजलेले गोलंदाज लो पद्धतीचा लेग स्पिन दोन्ही स्पिन करतात, मध्ये रॅप स्पीड मध्ये सुद्धा टाकतात, त्यामुळे त्यांची गोलंदाजी खेळणं एवढं सोपं नसेल. आणि त्याची जागा घेण्याकरता आता प्रथमेश मैदानामध्ये यज्ञेश, सॉरी त्याचं नाव मला प्रथमेश येते, यज्ञेश हा एक उभरता खेळाडू पूर्ण आशा आयमोली संघाच्या आशा त्याच्यावरती पूर्णपणे अजूनही टिकून आहेत. आणि पॉवर प्लेचा हा पहिला षटक एक चेंडू आतापर्यंत झाला आणि एक गडी सुद्धा बाद आणि 1 धाव अवांतर धाव मिळाली ती वाईटच्या रूपाने. अजूनही 16 धावांची गरज. 17 चेंडूमध्ये बॉल टू रन असा सामना, सहज खिशात टाकता येणारा सामना, परंतु काही सांगता येत नाही, क्रिकेट आहे. आणि समोरचा एकता ग्रुपची गोलंदाजी सुद्धा खूप भक्कम आहे, फिल्डिंग सुद्धा भक्कम आहे. बघूया पुढे काय होतं ते. आणि हा रॅपिड पद्धतीचा चेंडू मी म्हटल्याप्रमाणे व्हेरिएशन भरपूर आहेत यशोदी फंबिरे यांच्याकडे. कधी ऑफ स्पिन करतात, कधी लेग स्पिन करतात, कधी मध्ये स्पीड टाकतात. बॅट्समॅनची पोझिशन बघून गोलंदाजी करणारा हा एक चतुर गोलंदाज आहे, त्यात काही वादच नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी सुरेख गोलंदाजी केली, गडी सुद्धा मिळवली. आणि आता हा निर्धाव चेंडू, हा पुढचा चेंडू यशोदी फंबिरे यांच्यावर पूर्ण मदार एकता संघाची. आणि थोडासा हा निर्धाव असा चेंडू असेल, मला वाटतं पिचच्या डॉट बॉल, सॉरी पिचच्या बाहेर पडलेला चेंडू आहे, डेड बॉल म्हणता येईल याला. आणि दुसऱ्या चेंडूचा सलग डॉट पडला, डेड पडला तर नो चेंडू देण्यात येईल, लक्षात घ्यायचा. आणि पुन्हा हा स्लो पद्धतीचा चेंडू डिसाइड असू शकतो हा झेल, परंतु खूप मोठी चूक केली असं मी म्हणेल एकता ग्रुपच्या खेळाडूकडनं, क्षेत्ररक्षकाकडनं, कारण की हा झेल गेले खूप मस्त होता. एक मोठा मासा गळ्यात अडकला होता, परंतु तो सहजरित्या जाळ फाडून निघून गेलेला आहे. कारण की यज्ञेश सारख्या खेळाडूचा जिथे फक्त 17 धावसंख्येचं आव्हान आहे, तुम्हाला टोटल डिफेंड करायचे आणि असे झेल जर तुम्ही सोडत असेल तर सामना जिंकणे खूपच दुरापास्त होऊन जाईल असं मला वाटते. सहज गेला होता, मला वाटतं सौरभ यांनी थोडंसं स्टार्ट गेला पाहिजे होता, परंतु काही हरकत नाही. पॉवर प्लेचा अजूनही पहिल्या षटक मार्ग असतं. 2 धावा जोडल्या गेल्या, 3 धावसंख्या आतापर्यंत. सुरेख चेंडू यशोदी फंबिरे यांचा निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू, सॉरी 4 चेंडू झालेत आतापर्यंत, 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 3 लागले त्या फलकावरती. पहिला चेंडू वाईट होता आणि हा सुरेख फटका पाहायला मिळतोय तो यज्ञेश यांच्याकडनं. कळवाच्या तिकडे चौकार आहे की षटकार आहे ते चौकार. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या 7 धावसंख्या. अजूनही या पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप सुरेख गोलंदाजी केली होती, आतापर्यंत जखडून ठेवलं होतं फलंदाजाला, परंतु या 5व्या चेंडूवरती उत्तमरित्या चौकार लगावून यज्ञेश यांनी सामन्यात थोडंसं दडपण होतं आयमोली संघावरती थोडं रिलीज केलं. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू, पंचाकडे दाद मागितली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बाद 1 गडी, 7 रन 1 गडी बाद. अनुभव म्हणजे म्हणायचे की दोन्ही संघाकडे अनुभव आहेत, भरपूर अनुभव. फायनल मध्ये असतात हे दोन्ही संघ, अनेकदा आपण पाहिलोय. हो हो, दोन्ही संघांनी जीपीएलचं विजेतेपद मिळवलेलं आहे. एका संघाने 3 वेळा तर आयमोली संघाने 1 वेळा, म्हणजे त्यांना भरपूर अनुभव आहे खेळण्याचा या जीपीएलचा. म्हणून दोन्ही संघ तुल्यबळ. त्यामुळे अजूनही मी काही सांगू शकत नाही. 12 चेंडू 10 धावांचा खेळ आहे आणि सचिन हंबीर एक चांगला गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि सुरेख चेंडू, स्लोअर पल्सचा चेंडू, परंतु तशाच पद्धतीने सुरेखरित्या ढकलून
1 धाव मिळवली आहे. धावसंख्येत 1 ने बर धावसंख्या होती ती 8. अजून 11 चेंडू 9 धावांची गरज. वृत्ती दाखवलाय, खेळाडू वृत्ती दाखवलाय, अनुभव आणि इतका कमी वयात तो चांगल्या दर्जावर जाऊन पोहोचलाय. नक्कीच बिलोन करतो. मित्रपरिवार दांडी संघातून सुद्धा हा खेळाडू खेळतोय आणि त्याचा अनुभव तो कशा प्रकारे ते मैदानामध्ये घेतोय बघूया. समीकरण जर पाहिलं गेलं 11 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना यावेळी मात्र बॅटची कडा लागली होती. चेंडू एसटीच्या मागे जातोय. दरम्यानच 1 धाव पूर्ण होताना कांचन मैदानात आपण पाहिलं कांचन तिने पंचांची भूमिका निभवताना यावेळी मात्र क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहेत. भूमिका तितकी तेच पंचांची चांगली निभवतात. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळणार का पाहूया. कांचन किनीकडून नक्कीच सर्व अपेक्षा असणार सर्व खेळाडूंकडून. एकदा ग्रुपच्या कारण कमी धावायचा पाठलाग करतोय टोकपाडा संघ, परंतु थोडासा प्रेशरमध्ये टाकलाय. कारण ज्याप्रमाणे सोनवन भाऊ बोलले की दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघाकडे अनुभव आहेत, कशा प्रकारे सामना कुठल्या बाजूने उडवायचे या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. त्यामुळे कुठला संघ विजय ठरू शकतो ते आपण म्हणता येणार नाही. आतापर्यंत 2 चेंडू होत आहेत. यावेळी रिवर्स आणि चेंडू जातोय फाईन लेग रिझम सीमा पार 1 धाव्यांसाठी. निखिलला म्हणतो की थोडंसं मैदानाच्या बाहेर राहायचं. जे मोठं मोठं आपल्याला पाहायला मिळतात कुठली अडचणीचा कामा नाही. बाल खेळाडू सुद्धा मैदानाच्या मध्ये यायचं नाहीयेत. खूपच चांगला सामना इथे चालू आहे मैदानामध्ये. 1-1 धावा इथे महत्वाच्या ठरतील. यावेळी मात्र हलुक्याचा हाताने खेळलेला चेंडू जातोय कार्पेटच्या सायने. 1 धाव घेतली जाते तिथे. चांगला चेंडूला कलेक्ट केला. आकाश केनी कर्णधार आहेत संघाचे. त्याचा खेळ पाहिला तर खरोखर सूझबूझ तरीके खेळताना दिसतो. कारण की त्याला माहित आहे की धावा रनच्या खाली आहेत, म्हणजे बॉल टू रनच्या खाली आहेत. त्यामुळे 1-1 घेणंच समजदारी असेल आणि त्याच्या तो बरोबर त्याला न्याय देताना नक्कीच संयमी खेळी खेळतोय हा दोन्ही फलंदाज मैदानात. चांगला गोलंदाज आहे. नक्कीच शेवटचे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी विकेट केले जाते. चेंडू सीमा पार षटकार. मैदानात जायचं बाहेर मैदानात जायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानात जाऊ नये कारण की सामने लगेच सुरू करायचे. आणि मी विनंती करतो बजरंग सॉरी पूर्ण भंडारवाडी यायचे सगळे खेळाडू इकडे यायचे. पूर्ण भंडारची खेळाडू तन्मय किनी यांना 100 रुपयाचं पारितोषिक दीपेश तांडे याच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन याचा मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. तर नक्कीच अभिनंदन आईमाऊली संघ. तसंच कौतुक झालं पाहिजे पश्चिमाडी संघाचा सुद्धा. तुम्ही संघामध्ये सहभागी झाला, सामन्यामध्ये सहभागी झाल्या आणि तुमच्या संघामुळे सुद्धा भर पडली गेली या टुर्नामेंटमध्ये. तर नक्कीच सन्मान चिन्हासाठी मी बोलवेल. आणि परत थांबायचं तन्मय आणि देवेन कुठे देवेन त्यांनी यायचं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. राज मागेला त्यांच्याकडनं 300 रुपयाचं बक्षीस आहे देवेन यांनी आणि 200 रुपये तन्मय किनी यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. दोघांनी इकडे यायचं आहे प्लीज. तर नक्कीच सलमान भाऊ जर आजचा जर सामने आपण पाहिले गेले फायनल सामन्यात आणि आज बक्षिसांचं वर्ष मात्रांचा वर्ष 200 रुपये सन्मान चिन्ह द्यायचं नाही. हे फोटो पाठवे. तसंच मी सन्मान चिन्ह घेण्यासाठी कर्णधाराला विनंती करेल. आमचे अमोल मर्दे युट्यूबर हे गोप्रो कॅमेरा घेऊन हजर झाले सकाळपासून आणि प्रत्येक गतिविधी ग्राउंडवर प्रत्येक ऍक्टिव्हिटी ते आपल्या गोप्रो कॅमेऱ्याद्वारे टिपत आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे अमोल मर्दे यांच्याकरता. आणि राज मंगल यांच्याकडनं बक्षिसाचं वितरण होताना देवेन यांच्या सोऱ्या गोलंदाजी करता 300 रुपये आणि एका सुंदर सुरेख षटकारा करता तन्मय किनी यांना 200 रुपये. धन्यवाद राजभाऊ. नक्कीच सलमान भाऊ मी म्हणेल ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले की अमोल मर्दे एक विलोक म्हणजे
जी मॅचची पुनरावृत्ती असते, कुठलीही घटना असो काही असो त्याची पुनरावृत्ती तो देतो आणि आठवण आपल्याला युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तसंच अमोल मर्दी असेल, जय महेर असेल, हे दोन्ही आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच प्रक्षेपण करत असतात. व्लॉगच्या माध्यमातून नक्कीच अमोल तू पुढे जा, अशीच व्लॉग करत जा. तर मी सर्व प्रेक्षकांना गावकऱ्यांना बोलू इच्छितो की आपल्या ज्यांनी प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज बाहेर यायचंय. तर मी आपल्या गावकऱ्यांना विनंती करतोय की आपल्या गावातील असे अनेक असा माणूस जरी म्हटलं तुमच्याबद्दल की बघा हा समोर चाललेला व्यक्ती हा तुमच्यामुळे या व्यक्तीमुळे पुढे गेलाय, आणि तेव्हा खरोखरच जर तुम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा सर्टिफिकेटने नव्हे व व्यक्तिमत्वाने नव्हे तर गुणाने जेव्हा तुम्ही ठरतील की ह्या व्यक्तीमुळे हा व्यक्ती पुढे गेलाय, आणि तेव्हाच खरोखर तुम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा आणि मराठी असल्याचा भान बाळगा बाळगू शकतात. बरोबर एक शब्द खरोखर तू मनापासून म्हटलेलं आहे. तिडकीने